महाराष्ट्र राज्यामधील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय रणांगण चांगलंच तापलेलं आहे। निवडणुका जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी युती आणि आघाड्यांसाठी अक्षरशः कंबर कसलेली असून बैठकांचा धडाका सुरू झालेला आहे। मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये सर्वात मोठी आणि महत्त्वाची चर्चा रंगलेली आहे आणि ती म्हणजे ठाकरे बंधू एकत्र येणार का? तर गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांमध्ये पडद्यामागे अनेक खलबतं सुरू होती। अखेर या चर्चांना आता पूर्णविराम मिळताना दिसतोय। ठाकरे आणि मनसेच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट दिलेली आहे। ठाकरे बंधूंची युती आता निश्चित झालेली आहे आणि लवकरच जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। आणि त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ही जोडी एकत्र मैदानात उतरणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे। या ऐतिहासिक युतीमुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे। दरम्यान संजय राऊतांनी युतीची घोषणा कधी होऊ शकते याचे संकेत आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिलेले आहेत। उद्या 12 वाजता अशी पोस्ट राऊतांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या फोटोसह टाकल्यानं बुधवारी दोन्ही भावांच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। दरम्यान मनसे, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा मुंबई महानगरपालिकेसाठीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते आणि या फॉर्म्युलानुसार खरं तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा चक्क मनसेसाठी सोडण्याचा मोठा निर्णय असण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी जागा वाटपाचा फॉर्म्युला आपण समजून घेणार आहोत। शिवसेनेच्या म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या 145 ते 150 जागा लढवण्याचा मानस आहे। दुसरीकडे मनसे 65 ते 70 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी 10 ते 12 जागा अशा प्रकारचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला आपण यावेळेला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाकरेंच्या शिवसेनेनं 2017च्या निवडणुकीत जिंकलेल्या आपल्या हक्काच्या 12 ते 15 जागा चक्क मनसेसाठी सोडण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। यामागचं महत्त्वाचं राजकीय गणित असं आहे की या जागांवर निवडून आलेले बहुतांश माजी नगरसेवक सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आणि त्यामुळे तिथे ठाकरेंच्या शिवसेनेसमोर तगड्या उमेदवाराचं आव्हान होतं। दुसरीकडे याच जागांवर मनसेकडे सक्षम आणि ताकदवान उमेदवार उपलब्ध असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं एक पाऊल मागे घेत मनसेला साथ देण्याचं ठरवलेलं आहे। दरम्यान भांडूप, कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड परिसरामधील काही जागांवरून दोन्ही पक्षांमध्ये पेच निर्माण झालेला होता। जोपर्यंत हा जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटत नाही तोपर्यंत युतीची अधिकृत घोषणा करू नये अशी ठाम भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती। अखेर आता हा तिढा सुटलेला असून जागा वाटपाचा अंतिम मसुदा तयार झालेला आहे आणि त्यामुळे बुधवारी ठाकरे बंधूंच्या या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। तर मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युती